संच मान्यतेच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं आहे। त्या ड्रेस कोड सक्ती हटवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे। एक निर्णय झाला आहे संच मान्यतेचा आणि त्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झालेली आहे। तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षक संघटनांनी आंदोलन केलंय। दरम्यान ड्रेस कोड सक्ती हटवा अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। जर जपान सरकार एका मुलीसाठी रेल्वे पाठवत असेल तर या राज्य शासनानं केवळ शिक्षकाची संख्या करून शैक्षणिक धोरणाचा उद्ध्वस्त करण्याचं काम राज्य शासनाने हाती घेतलं आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज पहिल्याच दिवशी शाळेच्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आज ड्रेस कोडचा मुद्दा असेल, प्राथमिक शिक्षकावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार राज्य शासन करत आहे की ड्रेस कोड मधून काय साध्य होणार आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुलांना पहिल्या दिवशी गणवेश मिळत होते, पण आज राज्याची परिस्थिती अशी आहे की राज्यानं एक टेंडर काढलं आणि पहिला गणवेश ते देणार, दुसऱ्या गणवेशाला कापड देणार, कापडाची शिलाई गुरुजी म्हणजे गुरुजींना शिलाई करण्याचं काम ह्या राज्य सरकार माथी मारत आहे। शिक्षणाचं हित जर साधलं तरच समाजाचं हित साधणार आहे। म्हणून बालकाच्या प्रति पक्षपाती करणारी ही संघटना आहे। कुठला विचार घेऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी हे आंदोलन सुरू आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।